बुलेटिनच्या सुरुवातीलाच जैन बोर्डिंग संदर्भातील एक मोठी बातमी समोर. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात धर्मादाय आयुक्तांकडून आता व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेत. जैन समाजाचा मोठा निर्णय आता थोड्याच वेळात ऑर्डर येणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय ती म्हणजे जैन बोर्डिंग संदर्भातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात धर्मादाय आयुक्तांकडून आता व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जैन समाजाचा मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. थोड्याच वेळात या संदर्भातील महत्त्वाचे ऑर्डर्स देखील बाहेर येतील. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत जोडले जात आहेत. भाग्यश्री, काय सविस्तर माहिती? नक्कीच पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात आता धर्मादाय आयुक्तांनी 4 एप्रिल 2025 रोजी जे आदेश दिलेले होते ते आता रद्द करण्यासाठी ते आता प्रत काढतात. थोड्याच वेळात ही प्रत जी आहे ती हाती प्राप्त होणार आहे. जवळपास 230 कोटी रुपयांचा हा व्यवहार होता आणि यामध्ये जर बघितलं तर रवींद्र धंगेकर असतील किंवा मोहोळ असतील यांच्यामध्ये राजकीय पटलावर अनेक गोष्टी घडलेल्या आपण पाहिल्या आहेत आणि आता ही जी व्यवहाराचा जी प्रत आहे ती आता लवकरच निघेल. रद्द झालेला आहे हा व्यवहार आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंगने हा व्यवहार रद्द झाल्याचं पाहायला मिळते. आपल्या बरोबर योगेश पांडे हे जे वकील आहेत ते देखील आहेत. अधिक माहिती जे आहे ते आपल्याला योगेश पांडे देतात. सर, नेमकं काय झालेलं आहे, काय सांगा? आज गोखले कन्स्ट्रक्शन्स व ट्रस्टच्या वतीने दोघांचे म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये हा व्यवहार रद्द झाला. त्यांनी मेहरबान धर्मादाय आयुक्त पुढे अर्ज सादर केला आणि त्याला आम्ही ना हरकत आमचं म्हणणं दिलं. मात्र जोपर्यंत हा प्रत्यक्षात अर्ज त्यांच्या खरेदी दस्त रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी बिलकुल नाही आहोत. आणि विनोदजी, काही क्षणासाठी माफ करा, मी आपल्याला थोडक्यात थांबवते. मी परत येईन तुमच्याकडे. या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.